नमस्कार, मी समाधानवीर. आज आपण वलखेडा येथील शेतकरी काकासाहेब जाधव यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर त्यांनी राघवेंद्र फर्टिलायझरची खते त्यांच्या कपाशी पिकासाठी वापरलेली आहे. तर आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ. तुम्ही तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. माझं नाव काकासाहेब गोरखनाथ जाधव, राहणार आम्ही वलखेडीचे. मोबाईल नंबर 9763 87 1333. बरं, तर आता तुम्ही तुमच्या कपाशी पिकासाठी हे राघवेंद्र फर्टिलायझरची खतं वापरली, तर ही कुठली कुठली खतं वापरली हे बघू शकता तुम्ही. वृंदावन फॉस हां, भट्टी स्पेशल. म्हणजे वृंदावन भट्टी स्पेशल ही 2 खतं त्यांनी त्यांच्या कपाशी पिकासाठी इथं वापरलेली आहेत. तर तुम्ही ही किती क्षेत्रावरती तुम्ही तुमचे वापरलेली आहे? 3 एकरला वापरला. 3 एकरला वापरलं. हो. तर याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले कपाशी पिकामध्ये? रिझल्ट चांगले आहे, त्याची वाढ होती, पाते लागते. बरं, अजून अजून झाडाची वाढ, काळोखी, झाडाची वाढ, त्याच्यानंतर तुमचे काळोखी, पाते संख्येमध्ये हां. वाढ, तुम्हाला फुटवे वगैरे दिसतंय का प्लॉटमध्ये? दिसतं. बघू शकता तुम्ही, तुमच्या समोर प्लॉट आहे तिथं एकदम जोरात असा प्लॉट झालेला आहे त्यांचा वाला. पाते संख्येत अशी भरपूर वाढ झालेली आहे. इथं पण पाते संख्या तुम्ही बघू शकतात. पाते एकदम झाडाला एकदम खतरनाक, आणि जे पात्याचं रूपांतर कैरीमध्ये करण्याचं कामही हे खत एकदम जोरात पद्धतीने करतं. तर किती तुम्ही 3 एकर, साधारणतः 3 एकर क्षेत्रावरती वापरले. याच्या अगोदर तुम्ही हे खत कधी वापरलं होतं का? नाही. तर आता पहिल्यांदा वापरलं, तुम्हाला रिझल्ट एकदम सुंदर भेटलेले आहेत. हो. बरं, बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही या खताबद्दल? खत कसं आहे बुवा? खत एकदम चांगलं आहे, रिझल्ट बी चांगले आहे. ते एक वेळेस वापरून पाहिलंच पाहिजे. बरोबर. आता बघू शकता तुम्ही, ते म्हणजे सांगतायत की बुवा तुम्ही सुद्धा तुमच्या कपाशी पिकावरती एकदा ते खत वापरून बघायला पाहिजे, कारण की त्याचे रिझल्ट एकदम सुंदर आहे. आम्ही पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता दर्ग्यातला, त्या शेतकऱ्याला पण एकदम टॉपचे रिझल्ट आले होते. तरी पण तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये राघवेंद्र फर्टिलायझरचं वृंदावन फॉस, वृंदावन पोटॅश, वृंदावन NPK बूस्टर या खतांचा वापर करा आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करा. धन्यवाद.